जिल्ह्यातील युवकांना विचार मांडण्यासाठी आणि वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा युवा सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेली सडेतोड वक्तृत्व स्पर्धा 2026 मोठ्या उत्साहात पार पडली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित या स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोल्हापूर येथील शहाजी कॉलेजमध्ये झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत सुमारे 30 युवक युवतींनी सहभाग घेतला. व्हिजन महाराष्ट्र आणि राजकारण व समाजकारणातील युवकाची भूमिका हे स्पर्धेचे प्रमुख विषय होते. सहभागी स्पर्धकांनी विविध विषयावर प्रभावी मांडणी करत आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली. स्पर्धेचे परीक्षण डॉ. ऋतुराज माने यांनी केले. स्पर्धेचे आयोजन शिवसेना शहरप्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, स्वप्नील मगदूम आणि अवधूत पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय चौगले आणि सुनील शित्रे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आली. या स्पर्धेत अक्षदा शिवाजी घराळ हिने प्रथम क्रमांक, यशराज संभाजी माळी यांनी द्वितीय तर कनिष्क बृहस्पती शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी तालुका प्रमुख विराज पाटील, युवती सेना जिल्हाप्रमुख कृष्णा जाधव, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, अमृता जाधव, सुमित मेळवण, शुभम पाटील, आदित्य हुलजी, राहुल माळी, अक्षय मोरे, कीर्तिकुमार जाधव, सानिका दामुगडे, रोहित वेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवकांमध्ये वक्तृत्व कला, नेतृत्व गुण आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.